आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्हं बनवतोय। पन्ह्यासाठी कैरी निवडताना कैऱ्या गाबोळल्या असल्या तर पन्ह्याला सुरेख रंग आणि चव येते। महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या दळदार घ्याव्यात म्हणजे गर भरपूर निघतो। कमी आंबट घेतल्या तर साखर कमी लागते आणि कमी कैरी आंबट असेल तर कितीही साखर किंवा गूळ घातलं तर पन्हे हे थोडं आंबटच लागतं, त्यामुळे कैऱ्या तुम्ही निवडून घ्या। आता आपण पहिला प्रकार करून बघूयात। त्यासाठी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये कमी पाणी घालून 2 शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत, मी उकळून घेतले। आता त्यांना मध्ये चिरा पाडल्या आहेत मी, कारण शिजल्यानंतर साल पटकन काढता यावी म्हणून मध्ये चिरा पाडल्या आहेत। आता थंड झाल्यावर सालं काढून कैरीचा गर आपण काढून घेऊयात। यातलाच अजून पन्ह्याचा वेगळा प्रकार म्हणायचा तर कैऱ्या निखाऱ्यावर भाजून त्याचा गर काढून त्याच्यात साखर किंवा गूळ घालायची, थोडं जिरं पूड आणि थोडं सैंधव मीठ घालून खूप छान चवीला असं हे पन्हं तयार होतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता सगळा गर काढून घेतला आहे आपण। आता त्याची बी बाजूला काढून घ्यायची, हा गर मोजून घ्यायचा आहे आपल्याला। कैरी कमी आंबट असल्यामुळे मला सम प्रमाणात गूळ लागला आहे, तुम्ही हवं तर साखर देखील वापरू शकता। मी गूळ वापरते। एक सपाट वाटी गर असल्यामुळे मी सपाट वाटी गूळ घेतला आहे। कैरी आंबट असेल तर थोडं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे। मी मिक्सरला बारीक करते। मिक्सरला बारीक करताना त्याच्यात थोडी वेलची पूड चवीनुसार आणि सैंधव मीठ चवीनुसार मी टाकते। सैंधव मिठामुळे ह्या पन्ह्याला खूप सुंदर चव येते। आता हे बारीक तयार झालेला गर आपण फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकतो। काचेच्या बरणीत फ्रीजरमध्ये 15 ते 20 दिवस आरामात हा गर टिकतो आहे, त्यावेळेस आपल्याला सरबत तयार करता येतं। आता हा गर जर आपण गॅसवर मंद गॅसवर शिजवला जाम किंवा मुरंबासारखा तर हे फ्रीजबाहेर देखील आरामात टिकतं। आता गर घेऊन त्याच्या तिपटीचं थंड पाणी घेऊन बर्फ टाकून सर्व करून आपलं हे छान रुचकर असं सरबत तयार झालं। ह्या पद्धतीचं पन्हं तयार करून आपण स्टोअर करून लिंबू पाणीला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो। चवीला खूप अप्रतिम असं हे पन्हं तयार होतं। आता यातला दुसरा प्रकार आपण बघूया। कच्च्या कैरीचं पन्हं किंवा कच्च्या कैरीचं सरबत आपण त्याला म्हणू शकतो। मी याच्यात फक्त सैंधव मीठ वापरणार आहे। थोडं मीठ घालून केलेलं पन्हं कच्च्या कैरीच्या स्वादाने खूपच छान लागतं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता कैरीची साल काढून त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत। कैरीचे बारीक तुकडे करून त्यांना मोजून घ्यायचे। जेवढी कैरी तेवढं समप्रमाणात साखर किंवा गूळ वापरायचा आहे, मी साखर वापरते इथे। आता 1 वाटी कैरी आल्यामुळे 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यात चवीनुसार सैंधव मीठ टाकलं आहे मी। आता याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, गरजेनुसार गरज पडली तर त्याला गाळून घ्यायचं आहे। आता सर्व करताना 4 ते 5 चमचे हा गर आणि त्याच्यात तिपटीचं पाणी टाकून थंड पाणी आणि बर्फ टाकून आपण हे सर्व करून सरबत तयार करू शकतो। खूप छान चवीला अप्रतिम हे सरबत तयार होतं कच्च्या कैरीचं। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।